अरे मी म्हणाई म्हातारी ते आहे गजानन सर White coat, a symbol of professionalism and weight of heavy responsibility entrusted upon a future doctor. Today, on this auspicious event, we are going to witness immense pride and overwhelming joy in parents' eyes. The satisfaction of all your early mornings and late nights. The success all you have earned after all the struggle you have went through. The radiant faces of our professors who were eagerly waiting to welcome the emerging doctor. As the lamp enlightens the surrounding, may wisdom and awareness shine upon us. I request our esteemed dignitaries to please come forward for lamp lighting ceremony.
क्लोज Guys, the lab should not stop. They are all your batchmates. Guys, give a huge round of applause. This is a very proud moment in your journey. I request parents to give a huge round of applause for their children who are soon going to become doctors. भूषण सर लाईट एकच ठेवा. रेकॉर्डिंग चल रहा है. Keep clapping, guys. This is the proudest moment for parents and students, so please do clap. एक मिनिट सेट होईल. थँक्यू. बस
Thank you everyone for witnessing this remarkable white coat ceremony. Today, you have witnessed a significant milestone in the journey of every medical student. Putting the white coat, symbol of commitment, compassion and dedication towards our profession. Yes, it's a proud moment indeed. Moving forward, we now have someone with us who guides us with wisdom and ensures that our academic path builds strong. Let's welcome our beloved Registrar, Mr. Pramod Birud sir. व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉक्टर NS आर्वीकर सर, रिनाउंड कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर वैभव पाटील सर, मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर पंडित सर, या ठिकाणी उपस्थित असलेले इमेरिटस प्रोफेसर डॉक्टर कांते सर आणि सर्व HOD, तसेच मोठ्या उत्सुकतेने वाट पाहणारे माझ्या मुलाची ऍडमिशन MBBS ला झाली याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे असे माझे सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एका प्रेस्टिजियस महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे आणि या प्रेस्टिजियस महाविद्यालयात तुमचं सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो. प्रेस्टिजियस शब्द असाच लागत नाही, त्याच्याकरता एवढ्या वर्षापासूनची प्रत्येक टीचरची, प्रत्येक मॅनेजमेंट मेंबरची, विद्यार्थ्याची आणि त्याच्याबरोबर त्याच्या पालकांची प्रत्येकाची मेहनत त्याच्या मागे असते. इतक्या वर्षापासून प्रेस्टिजियस या शब्दाच्या मागे दुसरं कारण असं आहे की ह्या महाविद्यालयाचा जो रिझल्ट आहे, तुम्ही मागच्या 2018 सालच्या बॅच पासून जरी बघितलं तर जवळपास 98-99% हा रिझल्ट हा या महाविद्यालयाचा असतो. तर टाळ्या वाजवा रिझल्ट. रिझल्ट हा परिपाक असतो, पण त्या रिझल्टच्या मागे सर्व टीचर्सची आणि विद्यार्थ्यांची जी मेहनत असते, पण त्याच्या मागेही अजून काही कारणं आहेत की आपल्या महाविद्यालयाचा रिझल्ट का चांगला लागतो. या महाविद्यालयामध्ये मी पालकांकरता सांगेन, या महाविद्यालयामध्ये रेग्युलर लेक्चर, प्रॅक्टिकल अत्यंत रेग्युलर होतील. अत्यंत रेग्युलर सांगतोय मी. आपल्याला जनरली सवय असते पारंपरिक महाविद्यालयांमध्ये आज काय नाही झालं, उद्या काय झालं नाही, हा आठवडा संपला, पुढचा आठवडा आला, दिवाळी आली, 2 महिने सुट्टी, उन्हाळा आला, 3 महिने सुट्टी. पण असं इथे काहीही घडणार नाही, कारण इतका मोठा सिलेबस आहे आणि प्रत्येक गोष्ट इथे विद्यार्थ्यांना शिकून घ्यायची आहे. त्याच्याकरता सगळ्यात मोठं पाठबळ जर आम्हाला कोणाचं लागत असेल तर ते पालकांचं लागतं. ज्या MBBS ला प्रवेश घेण्याकरता तुमचे मुलं साधारणतः 7वी-8वी पासून मेहनत करतात आणि त्याच्याबरोबर पालकही मेहनत करतात. कुठे टाकायचं, कोणत्या क्लासेसला टाकायचं, इंदोरला पाठवायचं, कोट्याला पाठवायचं, लातूरला पाठवायचं, नांदेडला पाठवायचं, त्याच्याकरता लागणारा खूप मोठा खर्च आहे. सामान्य पालकांना हा खर्च खूप मोठा असतो, पण आपल्या संपूर्ण आपल्या वेगवेगळ्या ज्या काही अशा आकांक्षा असतात त्यांना काटा मारून ते सर्व पालक तुम्हाला या कोर्समध्ये ऍडमिशन मिळावी याच्याकरता मेहनत करत असतात आणि त्याच्याबरोबर विद्यार्थी सुद्धा खूप मेहनत घेत असतात. रात्रंदिवस ते अभ्यास करतात आणि कुठे जाऊन त्यांना नेटचा स्कोर हा येतो आणि मग त्याच्यानंतर त्यांना इथे प्रवेश मिळतो. आपल्या महाविद्यालय जवळपास 2019 पासून प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये आपलं 1 नंबरचं मेरिट आहे.
639 मार्क्स आहेत त्याला आणि त्याचं नाव आहे मुलगी आहे मला वाटतं मंडलिक भ्रामरी निलेश आहे रे भ्रामरी. ती त्या अभ्यासाकरता खूप भ्रमण करते. मी फक्त 3 विद्यार्थ्यांचा उल्लेख करेल. सर्वांनाच खूप चांगले मार्क्स आहेत. दुसरं नाव आहे आदिती कुबडे आणि तिसरं नाव आहे सुयश देशपांडे. बॉईज लक्षात ठेवा 3 पैकी 2 मुली आहेत. माझ्या समोर जेव्हा ऍडमिशनला बरेच पालक येतात म्हणजे बॉईजचे पण आई वडील मला म्हणतात सर मुली खूप अभ्यास करतात मला मुलं एवढा अभ्यास करत नाही. पण आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की आम्ही सुद्धा खूप अभ्यास करतो आणि त्याच्याकरता हे व्यासपीठ आपल्याला MBBS हे मोठं व्यासपीठ आहे आणि ते व्यासपीठावर तुम्हाला दाखवायचं आहे 5 वर्षानंतर की आम्ही कमी नाहीये. आलं लक्षामध्ये. तर इतका चांगल्या स्कोरचे मार्क्स आपल्या या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन त्यांचे झालेले सर्व क्रीम विद्यार्थी आपल्याकडे आहेत. आपल्या या महाविद्यालयामध्ये जे काही लेक्चर प्रॅक्टिकल्स होतील सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या मुलाने किंवा मुलीने एक जरी लेक्चर नाही केलं तरी तुम्हाला संध्याकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान मेसेज येईल की तुमच्या मुलाने ॲनाटॉमीचं लेक्चर केलं नाही किंवा डिसेक्शन केलं नाही किंवा हे लेक्चर केलं नाही असा मेसेज येईल. पालकांना माझी अशी विनंती आहे की पालकांनी लगेच फोन करून विचारलं पाहिजे अरे बाबा तू आज का गेला नाही, आज असं काय झालं तू लेक्चरला गेला नाही. कारण माहितीये तुम्हाला नुसत्या 7 लाखाचा जरी हिशोब केला आपण आणि वरती 2 लाख 9 लाखाचा जरी हिशोब केला तरी दिवसाला 3,000 रुपये तुमचे पॅरेंट्स तुमच्याकरता खर्च करतात. मला माहिती आहे इथे असलेले बहुसंख्य पॅरेंट्स हे सामान्य फॅमिलीतले आहेत. त्यांचा पगार 50,000पासून तर 80,000पर्यंत असतो. जरा एकदा हिशोब करून बघा की आपले आई वडील काय करत असतील, आपल्याकरता ते कुठल्या कुठल्या पद्धतीने तजवीज करत असतील पैशांची. कारण तुम्हाला जी काही फीस भरायची आहे तो संपूर्ण परिपाक आहे त्यांच्या आयुष्याचा आणि तो संपूर्ण परिपाक तुमच्याकरता खर्च करता येते. म्हणून आजच सर्वांनी शपथ घ्यायची आहे की मी रोजच अभ्यास करेल. आपल्याकडे तोही एक विषय आहे की आपण रोज रात्री फर्स्ट इयर करता विद्यार्थ्यांना रीडिंग कंपल्सरी केलेलं आहे. आता पॅरेंट्सचा ग्रुप पण बनलेला आहे. मी रोज फोटो सुद्धा टाकणारच आहे पॅरेंट्सच्या ग्रुपवरती. परंतु ह्या रीडिंगचा अटेंडन्स सुद्धा प्रत्येक पालकाला ग्रुपवरती सकाळी 6 वाजता मिळणार आहे. थोडं रोल नंबर आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आता रोल नंबर सर्वांचे झालेले आहेत आणि रोल नंबर आल्यानंतर तुमचा रोजच्या रोज तुम्हाला सकाळी कळेल की तुमचा बाल्य हा रीडिंगमध्ये बसला होता किंवा नाही. का आपण कंपल्सरी करतोय, कशाकरता कंपल्सरी करतोय तर पॅरेंट्सला मी सांगू इच्छितो की प्रत्येक गोष्टीची सवय लावून घ्यावी लागते. आपल्याला सवय लावल्याशिवाय कुठलंच काम होत नाही. नीटची परीक्षा झाल्यापासून आजपर्यंत या 4 महिन्यामध्ये या विद्यार्थ्यांनी मला वाटतं काही अभ्यास केलेला नाही आणि करायची गरजही नसते. तेवढाच तुमचा एन्जॉयिंग पिरियड असतो. पण आता ती परत सुरू होणार आहे. आता परत सुरू झालेलं आहे. पहिल्या दिवसापासून तुम्ही रीडिंगला बसताय आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणून आमच्या स्टुडंट्स करता जरा जोरात टाळ्या वाजवा. जवळपास 170-180 स्टुडंट्स रोज बसत आहेत. आपलं महाविद्यालय हे गुरुकुल आहे आणि गुरुकुल म्हणजे तुम्हाला तिथे राहून आश्रमात राहूनच तुम्हाला शिक्षण घ्यायचं असतं. काय फरक असतो गुरुकुलमध्ये आणि सामान्य एज्युकेशनमध्ये? कशाकरता करतो आपण हे सगळं? का आम्ही म्हणतो तुम्हाला की तुम्ही हॉस्टेलमध्ये कंपल्सरीली राहा? त्याच्या मागे काहीतरी कारण आहेत. सर्वांना आपले ज्ञानेंद्रिय माहित आहे कोणकोणते? ते 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ते काय काय आहे? नाक आहे, जीभ आहे, त्वचा आहे, टेस्ट, या ज्या सगळ्या ज्ञानेंद्रिय आहेत.
हे प्रत्येक वेळेला ज्ञान सकप करत असतात, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. बरोबर आहे, सर्वांना माहिती आहे ही गोष्ट. तुम्ही रीडिंग करता, डोळ्यांनी वाचतात, ऐकतात, लेक्चर ऐकतात, किंवा प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला ज्ञान मिळत असतं. म्हणून ज्ञान फक्त काही 4 तासाच्या लेक्चरमध्ये मिळत नाही, तर ते पूर्ण दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीमध्ये मिळतं. आणि ह्या दिवसभराच्या बाकीचे लोक काय ऍक्टिव्हिटी करतायत त्याच्यातूनही मिळत असतं. हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपण जातो तर हॉस्पिटलमध्ये काय काय ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यातूनही मिळतं. आणि हे मिळण्याकरता तुम्हाला कॅम्पसमध्ये राहणं फार आवश्यक आहे. फक्त 4 तासाचं किंवा 5 तासाचं लेक्चर प्रॅक्टिकल संपलं म्हणजे माझं संपलं असं नाही आहे. आणि जे लोक बाहेर राहतात त्यांचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा असतो. एखादं दुसरं लेक्चर आहे आज म्हणून मी घरी येऊन गेलो, काही गरज नाही आज नाही गेलं तरी चालेल, हा ॲटिट्यूड असतो. इथे राहत असले तर तुमच्या मुलांचं ग्रुप डिस्कशन होतं. ह्या कोर्समध्ये ग्रुप डिस्कशनला खूप महत्व आहे. कारण हा सिलेबस म्हणजे एक हत्ती आहे आणि तुम्ही 4 आंधळे आहेत. कोणाला शेपटी कळते, कोणाला पाय कळतो, कोणाला दात कळतो, कोणाला सोंड कळते, कोणाला पोट कळतं. पण संपूर्ण हत्ती करण्याकरता जेव्हा तुम्ही 5 जण एकत्र येणार आणि डिस्कस करणार तेव्हा तुम्हाला संपूर्ण हत्ती कळेल. आणि म्हणून डिस्कशनला सुद्धा या कोर्समध्ये खूप महत्व आहे. जो काही तुम्ही वाचन करताय, एखादा समजा टॉपिक तुम्ही घेतला, तो जो काही वाचताय तुम्ही आणि त्याच्यावरती 5 जणांनी समजा एक ग्रुप बनवलेला, तुम्ही 10 लोकांनी एकच टॉपिक वाचला आणि तो टॉपिक वाचल्यानंतर जर एकमेकांमध्ये डिस्कस केला तर ज्याला जे कळलंय ते तो सांगतो, आपोआपच बोललं जातं त्याच्यात. आणि त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांना तो टॉपिक पूर्णपणे समजतो. याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. एक तर तोच टॉपिक त्या विद्यार्थ्याला परत परत वाचावा लागत नाही, कारण 10 जणांची मेहनत एका ग्रुपमध्ये एकाच वेळेला सर्वांना मिळते. म्हणून ग्रुप डिस्कशनला खूप महत्व आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना मी सांगेल की तुम्ही तुमचे ग्रुप बनवा 10 विद्यार्थ्यांचे. आणि म्हणून मी पालकांना परत परत विनंती करतो की तुम्ही तुमच्या मुलांना फक्त हॉस्टेलमध्येच ठेवा. सर मी जळगावमध्येच राहतो, मी नशिराबादलाच राहतो, काही नाही फरक पडत. तुमचा पालक समजा तुम्ही कॅम्पसमध्ये बाहेरून अपडाऊन करत असाल तर कमीत कमी बाहेरून यायला तुम्हाला 1 तास लागणार, परत जायला 1 तास लागणार. त्याच्या जेवणाचे वांदे तुम्हाला माहिती आहे. सकाळी नाश्ता केल्याशिवाय कुठल्याही मेडिकलच्या प्रॅक्टिकलला हजर राहू नये असा दंड आहे. ते मुलं काही तसा विचार करत नाहीत आणि आजारी पडतात. म्हणजे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुमचं त्याच्यात नुकसानच होतं. म्हणून मी परत पॅरेंट्सला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की सर्वांनी आपल्या मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवा. आणि त्याच्यानंतर जर कोणता विषय असेल तर हॉस्टेलमध्ये खूप स्ट्रिक्ट डिसिप्लिनने आम्ही राहतो, स्ट्रिक्ट डिसिप्लिन पाळतो आम्ही. पालकांना मी परत सांगेल की पालक फक्त मुलींबद्दलच खूप जास्त अलर्ट असतात, मुलांबरोबर नसतात आणि तिथे मोठी चूक करतात आणि वरून म्हणतात किंवा मुली अभ्यास करतात, मुलं अभ्यास करतात. तोच पालक जो पालक मला म्हणतो की बा माझ्या मुलाला मला बाहेर ठेवायचा, तोच पालक त्याची मुलगी असली की हॉस्टेलला ठेवतो. तर त्याच्या मागचं कारण असं आहे की काही मुलांचं काही होत नाही असं त्यांना वाटतं. पण दुनिया इतकी सोपी नाहीये. एकदा का ह्या हा मंत्रमुग्ध कॅम्पस आहे, हा मंत्रलेला कॅम्पस आहे. या कॅम्पसच्या बाहेर गेला तर आमचा काही कंट्रोल नाही आहे कोणावरच. आपण म्हणतो ना की मंदिरात गेलं की शांत वाटतं. कशामुळे शांत वाटतं? तिथे व्हायब्रेशन्स आहेत. तसे व्हायब्रेशन्स आपल्या या कॅम्पसमध्ये आहेत आणि तुम्हाला जाणवतही असतील. मला बरेच पॅरेंट्स सांगतात की सर तुमच्या कॅम्पसमध्ये आलं की खूप चांगलं वाटतं, खूप आनंद वाटतं, खूप शांती वाटते, कारण हे विद्येचं माहेर आहे. हॉस्टेलचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये माझा जो अनुभव आहे, कारण मी इतक्या 30 वर्षापासून हेच काम बघतो आहे, तर माझा जो अनुभव आहे की मुली खूप चांगले नियम पाळतात, मुलं असे नियम पाळत नाही. कारण त्यांना पालकांचा त्याच्याबद्दलचा दबाव नसतो, काहीच प्रेशर नसतं, ते काही बोलत नाही, कुठे जातोय काय जातोय त्यांना काही घेणं देणं नसतं. म्हणून मी पालकांना विनंती करेल की तुम्ही हा आढावा घ्यायचा आहे की खरंच हा कुठे आहे, कुठे बाहेर तर नाहीये.
प्रत्येकाच्या मोबाईलला GPS आहे, लावू शकता तुम्ही GPS. मी एवढा कंट्रोल करा असंही म्हणणार नाही, परंतु आपला मुलगा खरोखर कुठे आहे, कुठे जातो आहे, काय करतो आहे हे पाहणं तुमचंही काम आहे. कारण आता डिसिप्लिन मध्ये आम्ही काय करतो ते तुम्हाला सांगतो. जर तुमचा मुलगा मुलगी नियमाचं पालन करत नसेल तर आमच्याकडून तुम्हाला इमिजिएट मेसेज मिळतो किंवा इमिजिएट पत्र मिळतं. आणि माझा असा बराच वेळा अनुभव आहे की पॅरेंट्स त्या पत्राला उत्तर देत नाही, कारण पॅरेंट्सला त्यांचे मुलं कन्व्हिन्स करून टाकतात. मी तो काही खाल्लंच नव्हतं, दिवसभर झाले, मग मला तर बाहेरच जायचं होतं, 10 वाजले, मला इथे कॅम्पसमध्ये काहीच मिळत नाहीये. असे तुम्हाला काय म्हणतात त्याला, पण ते थोडं म्हणजे थोडं तुम्हाला घाबरवतात किंवा असं काहीतरी सांगतात. म्हणजे तुम्हाला असं वाटतं माझा मुलगा जेवलाच नाहीये, आणि मग तो बाहेर जातो. मग तो बाहेर कुठे जेवतो, काय पितो, काय भात खातो याच्यावर आमचं कोणतंही बंधन नसतं. पण तरीही जर तो उशिरा आला, काही झालं तर आम्ही लगेच लेटर पाठवतो. लगेच लेटरचं उत्तर द्या. आम्ही तुम्हाला उत्तर मागितलेलं असतं. तुम्ही आमच्याशी बोलूही शकता की सर काय प्रॉब्लेम आहे, हा बिना परमिशनने गेला होता, हा लेट आला होता. बऱ्याच वेळेला ते सांगतात मी फक्त 10 मिनिट लेट झालो. पण असं 10 मिनिट करता करता किती वेळ थांबायचं. तर पालकांना माझी विनंती आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किमान 2 वर्ष, या चांगल्या सवयी लागण्याकरता 1 वर्ष लागतंच, पण तुम्ही किमान 2 वर्ष या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या. तुमची मुलं काय करताय याचा आढावा घेत राहा. तुम्ही तुमच्या टीचर्सला दर 3 महिन्याला एक्झाम होणार आहे, इंटरनल असेसमेंट एक्झाम म्हणतो आपण. ती दर 3 महिन्याला एक्झाम झाल्यानंतर जर तुमच्या मुलाला खरोखर खूप कमी मार्क्स मिळाले असतील तर तुम्ही तो विषय सिरियस घेतला पाहिजे. कशामुळे कमी मार्क्स मिळाले, काय झालं, काय करतोय हा नेमका, तुम्हाला आजच सांगणार आहे मी. इंटरनल असेसमेंट मध्ये जर तुमच्या मुलांना इलिजिबल नसतील तर त्यांना येणाऱ्या युनिव्हर्सिटी एक्झामला, परीक्षेला बसता येणार नाही. आम्ही आजच सांगतोय तुम्हाला, आणि विद्यार्थी पण ऐकतातच हे सगळं. आजच याच्याकरता सांगतो आहे की खरोखर तुमच्या मुलांना आम्ही बसू देणार नाही. तिघी इंटरनल असेसमेंट, 3 इंटरनल असेसमेंट होतील, 3-3 महिन्याने होतात. शेवटची तुमची प्रिलिमिनरी एक्झाम होईल आणि या सर्व एक्झाम मध्ये तुम्हाला इलिजिबल झाल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही. कारण तुम्हाला सांगतो, बऱ्याच पालकांना माहिती नसतं. मागच्या वर्षाचा एका पालकाचा असाच गैरसमज झाला म्हणून सांगतो. फर्स्ट इयरला तुमच्या मुलांना पास होण्याकरता फक्त 4 चान्स आहेत. किती? फक्त 4 चान्स. पहिला चान्स म्हणजे आता तुमची रेग्युलर एक्झाम, दुसरा सप्लिमेंटरी, तिसरा पुढच्या वर्षाची एक्झाम आणि चौथा त्याची सप्लिमेंटरी. ह्या 4 एक्झाम मध्ये जर तुमचा मुलगा पास नाही झाला, तुमचा कॅन्डिडेट पास नाही झाला तर त्याचं MBBS खतम होतं. तुम्ही नुसता फॉर्म भरला आणि परीक्षा नाही दिली तरी तो चान्स काउंट केला जातो. एका मुलाने सप्लिमेंटरी एक्झाम दिली नाही म्हणून मी त्याच्या वडिलांना काल फोन केला की त्याने एक सप्लिमेंटरी एक्झाम दिली नाही, तो रेग्युलर एक्झाम मध्ये पण पास नाही आहे. त्याने थेअरी एक्झाम दिली, प्रॅक्टिकल एक्झामच दिली नाही. त्याचा अटेम्प्ट गेला, 2 अटेम्प्ट संपले. आता 2 अटेम्प्ट त्याच्या हातात आहे. पालकांना जेव्हा सांगितलं मला हे माहितीच नाही सर म्हणतो. तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. आणि एवढ्या अभ्यासाच्या मागे कारण असं आहे की त्या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 सब्जेक्टचा अभ्यास करताना 3 वर्षामध्ये बऱ्याच लोकांना 2 तुम्ही चान्स घेतले असतील. 3 वर्षात किंवा 4 वर्षात हा अभ्यास जर आपल्याला 3 विषयांचा होत नाही तर तुम्हाला फायनल इयरला जवळपास 20 सब्जेक्टचा अभ्यास करून नेक्स्ट एक्झाम द्यायची आहे, नॅशनल एक्झिट टेस्ट. विद्यापीठाची परीक्षा काहीही नाही याच्यासमोर. विद्यापीठाच्या परीक्षा तुम्ही सहज पास होणार आहे, कारण इतके ग्रीन मुलं माझ्याकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे विद्यापीठाची परीक्षा पास होणं कठीण नाहीये, पण ही नेक्स्ट एक्झाम पास होणं खरोखर कठीण आहे. कारण MCQ बेस्ड क्वेश्चन आन्सर आहेत. 50% मार्क्स मिळाल्याशिवाय तुमची मुलं पास होणार नाही आहे. 4.5 वर्षानंतर 4.5 वर्षाच्या सिलेबस वरती ही
ती एक्झाम होणार आहे आणि प्रत्येक सब्जेक्टला अभ्यास करण्याकरता फक्त तीच वेळ आहे. आजचा टॉपिक आजच कंप्लीट केला तरच तीच वेळ आहे, दुसरी कुठलीही वेळ तुमच्याकडे नाही आहे. 15 दिवसाने काय होतं, 8 दिवसाने काय होतं, सर मी 4 दिवस माझ्या मुलाला घरी घेऊन जातो, आमच्या घरी असा कार्यक्रम आहे मी महिनाभर घेऊन जातो, असं निदान भ्रष्टाचार करू नका. मला वाटतं सर्वांना काय नियम कायदे कानून आहे ते सगळे कळले असतील. थोडंसं हार्शही वाटलं असेल, पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. पालक आम्हाला वारंवार भेटणार नाही, पण मी पालकांना वारंवार मेसेज टाकणार आहे आणि त्या मेसेज टाकल्यानंतर तुम्ही त्या मेसेजचा कॉग्निझन्स घ्या. नुसतं मेसेज आला आणि गेला असं समजू नका. त्या मेसेजमध्ये मी लिहिलेलं असेल, एखाद्या वेळेला जर मुलं कमी रिडिंगला बसत असतील ते पण मी लिहिलेलं असेल. कॉलेजच्या प्रत्येक गोष्टी जर फॉलो केल्या तर तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल आहे या ठिकाणी. आणि नेक्स्टची जी बॅच म्हणजे ह्या बॅचने हे लक्षात घेतलं पाहिजे की 200च्या 200 मुलांना नेक्स्ट एक्झाममध्ये 100% चांगले मार्क्स मिळवून त्यांना PG मिळालं पाहिजे. हे आमचं खरं उद्दिष्ट आहे. नुसतं विद्यापीठाच्या पहिल्या वर्षाची परीक्षा पास झाला, दुसऱ्या वर्षाची परीक्षा पास झाला हे उद्दिष्ट नाही आहे. ते आहेच त्याच्याबरोबर, त्या स्टेप्स आहेत. पण खरी एक्झाम जर तुमची कोणती असेल याच्या पुढची तर नेक्स्ट एक्झाम, आणि त्या नेक्स्ट एक्झाम तुमचं भवितव्य ठरवणार आहे. तुम्ही MBBS होणार का नाही, एक तुम्हाला PG मिळणार का नाही, ते दुसरं, तिसरं तुम्हाला लायसन द्यायचं नाही. या 3 गोष्टी नेक्स्ट एक्झाम ठरवणार आहे. आणि म्हणून नेक्स्ट एक्झामची तयारी म्हणूनच आजपासून तुम्हाला पहिल्या दिवसापासून सुरुवात करायची आहे. आणि मला असं वाटतं तुमचा सर्वांचा कॉन्फिडन्स बघून ही बॅच खूप हुशार आहे, कारण सर्व 610च्या वरती मुलं या बॅचमध्ये ॲडमिट झालेले आहेत. खूप क्रीम बॅच आहे आणि आमच्या त्याच्यामुळे अपेक्षा पण खूप जास्त आहे आणि त्या अपेक्षा नक्की तुम्ही कंप्लीट करणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. आणि पालकही मला याच्यामध्ये मदत करतील याचीही मला खात्री आहे. माझे 2 शब्द थोडेसे लांबले. Our respected director, Dr. N.S. Alvikar sir, who constantly inspires us to dream big and aim high. Registrar of this campus, Mr. Pramod Dharur, Superintendent of this hospital, Pandit sir, Dr. Pandit sir, all the teaching staff members of first MBBS, other second and third MBBS also, all dear parents and dear students. At the outset, it is my duty to record my thanks for inviting me for this August gathering, for this auspicious occasion, to share something with you people. The institution, as just now said by Mr. Pramod Dharur, is prestigious institution. So what is the difference in other institutions and this institution? So there is a person who just passed MD exam. Mother is primary school teacher, father is no background. No political background, financial background, no family background. Came here and established all these institutions, including medical college, engineering college, agriculture college, so many colleges. So what difference you feel? This is an institution established by a college, for Medico, right from zero. That is the difference. And because of this, the difference makes. I came here at the inception of this institution, and I am the founder dean of this college. Just because of which now I am now promoted as director. Our renowned dean, Dr. Prashant Solike, is appointed. Fortunately, he is not here. तुमचा डीनचा ॲड्रेस झालेला आहे. विरोध सरांनी आता बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मला वाटतं माझ्यासाठी काही भाग उरलं नाही सांगायचं, तरी पण मी काही 2-4 गोष्टी सांगतो. ग्रोईंग कसं झालं सांग. संस्थेचं ग्रोईंग कसं झालं? संस्थेचं ग्रोईंग मी पहिल्या दिवसापासून. पहिल्या तर 100 मुलांचं ॲडमिशन झालं, 5 वर्षांनी 150 मुलांचं झालं, 5 वर्षांनी 200 मुलांचं झालं. सगळ्या प्रत्येक विषयात MD MS कोर्सेस सुरू झाले.
5-6 विषयामध्ये सुपर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे DM आणि MCH कोर्सेस सुरू झाले. कुठल्याही प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा आलेख पहा, किती वर्षात काय काय अचीव केलं आणि आमच्या कॉलेजचा पहा किती वर्षात काय काय अचीव केलं. ही एक आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आणि याचं मूळ कारण म्हणजे फक्त डॉक्टर उल्हास पाटील यांचे विजन आहे, डिटर्मिनेशन आहे, डेडिकेशन. सगळ्या स्टाफ मेंबरचे तितकं सहकार्य आहे. 98-99% रिझल्ट म्हणून सांगितलं. यावर्षी 100%. प्रॉमिस 1-2% जे कमी पडतात, 1-2% जे कमी पडतात ते फक्त एका कारणामुळे की अटेंडन्स 75% 80% विद्यापीठाने कंपल्सरी केलेली आहे. 10-20% काय जनरल रिजन असतात, आजारी पडतो वगैरे त्यासाठी. पण बाकीच्या काही जनरल फॅक्टर नाही झाले तर 100%ला काही फरक नाही. आणि जे 100% अटेंड करतात स्टॅम्प पेपरवर लिहून ते फेल होऊ शकत. जे फेल होतात 1-2% त्याचे कारण तेच आहे अटेंडन्स. युनिव्हर्सिटीने कंपल्शन केलेलेच आहे पर्सेंटेज ऑफ अटेंडन्सचं. पण आपल्याला युनिव्हर्सिटीचं कंपल्शन आहे म्हणून अटेंड करायचं नाही. 98चं 100 करायचं म्हणून अटेंड करायचं. 100% मुलं 100% क्लासेसला अटेंड करा. रिझल्ट 100% 100% लागतो. तुम्हाला आणखी काही गोष्टी आहेत यावर्षी. तुम्हाला लवकरच युनिफॉर्म दिला जाईल. युनिफॉर्म घाला, कंपल्सरी आहे युनिफॉर्म. आता तुम्हाला लवकर प्रोव्हाइड केलं जाईल. डिसिप्लिन बद्दल आता बऱ्याच गोष्टी यांनी सांगितल्या. डिसिप्लिन मध्ये राहा आणि टीचर्सला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. टीचर्स असो, तुमचे सिनियर्स असो, unless you give respect to them, you will not get your knowledge. ज्ञान विद्या तुम्हाला मिळवायची आहे तर तुम्हाला नम्रच राहावं लागतं आणि अलर्ट राहावं लागतं, कॉन्सन्ट्रेशन राहावं लागतं. विद्या मिळवायची कशी विद्या काय मिळवायची, काय करायचं आपण, काय विद्या मिळवायला हवं का? आरण शब्द महत्वाचं. पैसे कमायला हवं का विद्या मिळवायला हवं? पैसे तर आपण मिळवलेच पाहिजे, त्यासाठी तर सगळी धडपड असते. पण त्याच्याबरोबर विद्या मिळायला पाहिजे. तुमच्याकडे बरेच प्रकारचे धन आहेत आणि विद्या नावाचं एक धन आहे, विद्याधन. काय फरक आहे दोन धनामध्ये सांगा बरोबर. विद्याधन असं आहे, याच्यावर येणारा राज्य आहे. चोर घेऊ शकत नाही, राजे घेऊ शकत नाही, इन्कम टॅक्स पेमेंट काही करायला लागत नाही विद्याधन. भ्रात्र भाजन त्याचे बाहेर काय नाही. तुमचे बंधू त्याचा हिस्सा मागत नाही, जवळ नाही, वजनदार नाही. तुम्ही द्या, दान करा. दुसरं धन दान करा वाटतं का? विद्याधन दान करा वाटते. वेग कृते नच्च वर्धेत नित्यम. त्याच्यामुळे विद्याधन सर्व दान प्रधान. सगळ्या धनामध्ये विद्याधन प्रधान म्हणून विद्या. तुम्ही तुमच्याकडं खूप धन आहे, प्राप्ती तर तुम्ही करणारच. काही मान मिळतो, काही एक खूप धन आहे आणि त्याकडे खूप विद्या. रेस्पेक्ट कुणाला मिळतो? तुम्ही ठेवायचं. ही इज व्हेरी रिनाउंड डॉक्टर, व्हेरी नॉलेजेबल डॉक्टर, व्हेरी एक्सपिरियन्स डॉक्टर आणि एक नुसता रिच डॉक्टर. तुम्हाला काय व्हायचं? विद्याधन असू द्या, त्याशिवाय उपाय नाही. आणि दुसरं एक सांगतो की मेडिकल फील्ड आहे. आर्ट्स कॉमर्स कॉलेज आणि मेडिकल कॉलेजमध्ये काय फरक आहे? दुसऱ्या नॉन प्रोफेशनल कॉलेजमध्ये यू गेट द नॉलेज, दॅट इज इनफ. मेडिकल कॉलेजमध्ये यू गेट द नॉलेज and ओनली नॉलेज, नो नथिंग सर्व. काही पर्पज सर्व होत नाही. मेडिकलच्या स्टुडंटला फक्त नॉलेज मिळून चालत नाही. 24 तास लायब्ररीत बसा, डिग्री घेऊन जा, प्रॅक्टिस करू शकत नाही. नॉलेज बरोबर तुम्हाला स्किल पाहिजे. स्किल पाहिजे म्हणजे तुम्ही रोज हॉस्पिटलला गेले पाहिजे, पेशंटला फॉलो केलं पाहिजे, त्याला काय काय प्रोसिजर करतात ते तुम्हाला इंटर्नशिप त्यासाठी दिलेली.
आपल्या हाताने सगळ्यात प्रोसेस करा, स्किलला अचीव करा. त्याच्याशिवाय चांगला डॉक्टर होत नाही. नुसतं नॉलेज असं होत नाही. डॉक्टरला नॉलेज पण आहे, चांगलं स्किल पण आहे, तरी पुरत नाही. त्याला ॲटिट्यूड पाहिजे, चांगला ॲटिट्यूड पाहिजे. आणि तुम्ही आता CBME कोर्समध्ये जातात. CBME कोर्समध्ये एक वेगवेगळे प्रश्नच देतात त्याच्यावर, म्हणजे इथिक्स आणि ॲटिट्यूडवर. इथिक्स आणि ॲटिट्यूड तुम्ही आतापासून शिका. इथिक्स, ॲटिट्यूड अँड कम्युनिकेशन आणि कॉम मॉडेल हे जर तुम्ही आतापासून सिरियसली शिकला तर मी सांगतो अजून 10 वर्षांनी डॉक्टर रोगिल हल्ले बंद होते, जे आजकाल एक सिरियस इश्यू आहे मेडिकल फील्डमध्ये. बाय देअर आर असॉल्ट्स ऑन डॉक्टर्स. ते बंद करायचं तुमच्याच हातात आहे. त्याच्यासाठी तुम्ही आधीपासून मी सांगितलेल्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. नॉट ओनली नॉलेज, ऑल्सो स्किल, ऑल्सो ॲटिट्यूड. ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला तितक्याच महत्त्वाच्या. आणि तुम्ही खूप मोठे व्हा, जेवढं तुम्हाला मोठं व्हायचं तेवढं व्हा. पण आईवडिलांना विसरू नका. आता बोलण्यात झाले सगळ्यांचं की आईवडिलांचा किती घाम गाळून कष्ट केलेले असतात. त्यांचं सगळं लाईफच तुमच्यासाठी असं. आणि त्यांची वेळ आल्यावर आपण विसरलं तर मग काय फायदा. एक्झाम्पल समोर आहे डॉक्टर उल्हास पाटील. सगळं यायचं नावाने, फाउंडेशन यायचं नावाने कॉलेज, हॉस्पिटल सुद्धा गोदावरी हॉस्पिटल, गोदावरी कॉलेज. जेवढा तुम्ही रिस्पेक्ट ठेवाल, जेवढे त्यांची केअर घ्याल, तेवढा तितका फायदा आहे. आणि तुम्ही डॉक्टर आहेत, तुम्ही त्यांची केअर बाकीच्या कुठल्याही दुसऱ्या भाऊ बहिणीपेक्षा जास्त घेऊ शकता. त्याच्यामुळं आईवडिलांची काळजी तितकीच घ्या. खूप ज्ञानार्जन करा, खूप स्किल, नॉलेज खूप ॲक्च्युअल करा. खूप सिन्सिअर राहायला पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की कालचं मेडिसिन आजचा कचरा आहे. आजचं मेडिसिन उद्याचा कचरा होणार. कचरा म्हणजे टोटल कचरा असा अर्थाने घेऊ नका. मी स्टुडंट असताना जे शिकले डोळ्याचे ऑपरेशन, ते जर आता शिकवले मुलांना तर हाकलून देतील मला, सोसायटी हाकलून देईल. Each and every year wise medication, medical science is having changes more and more. त्याच्यामुळे तुम्ही unless you are a student till your last day, it is really difficult for you to survive in the community. MBBS झाला तर अभ्यास बंद, MD झाला अभ्यास बंद नाही, त्याच्यानंतर सुरू होते सगळं. तुम्ही जेवढ्या डिग्री मिळवत जाल तेवढ्या कमीच आहे. मिळाल्यानंतर माझं झालं सगळं अभ्यास असं नाही. असं जर म्हटलं तर तुम्ही विल बी एक्सपेक्ट करणार. कारण तुमच्या आपण तिथून पुढे 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी काय नवीन येतात. आणि ते जर तुम्हाला नाही आले तर तुमच्या डिग्रीचे काय अर्थ नाही. त्याच्यामुळे यू हॅव टू बी केपेबल ऑफ ऑल द मॉडर्न थिंग्स कमिंग एव्हरी डे अँड नाईट. डे इन अँड डे आउट देर आर न्यू थिंग्स कमिंग इन द मेडिसिन. ते तुम्ही फॉलो करत राहिलं पाहिजे, त्याचा अभ्यास करत राहिला पाहिजे टिल द लास्ट डे ऑफ युअर लाईफ. आय रिपीट, टिल द लास्ट डे ऑफ युअर लाईफ. म्हणजे विदाउट दॅट यू विल नॉट बी सर्वाइव्ह इन द कम्युनिटी. तुम्ही कम्युनिटीमध्ये सर्वाइव्ह व्हा. नुसतं सर्वाइव्ह होणं वेगळं आणि शाईन आउट होणं वेगळं. गोदावरियन म्हणून जेव्हा बाहेर जाता तेव्हा या ब्रँडचा इम्पॅक्ट दिसल्या पाहिजे तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या प्रॅक्टिसमध्ये, सगळीकडे. बाबा ही इज रिअली डिस्टिंग्विश्ड डॉक्टर फ्रॉम एनी अदर डॉक्टर. असं तुमचं सोसायटीमध्ये सगळीकडे नाव झालं पाहिजे. त्याच्यासाठी पहिल्यापासून खूप अभ्यास करा. अभ्यास करण्याबद्दल लायब्ररी कंपल्सरी केली. लायब्ररीत बसायचं, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे अभ्यास करताना. द्रोणाचार्याने पोपट लावला, त्याचा डोळा फोडा म्हणून सांगितलं, बाण मारा. काय दिसतं म्हणून विचारलं प्रत्येक शिक्षकाला. बाण सोडण्यापूर्वी काही म्हणलं झाड दिसतंय काय म्हणते, पक्षी दिसले काय म्हणते, ढगा दिसले. फक्त अर्जुन मला काहीच दिसत नाही, फक्त डोळा दिसतो.
त्याच्यासाठी गुरुंनी जे शिकवलं त्याच्याशिवाय आमच्या तुमच्यामध्ये अरे काय करता येते काय. गुरु गोविंद दो उकडे काटे लागू पाय माहितीच आहे संत कबीरचा दोहा. पहिले हा एक गुरु आपण गोविंद देव. त्याच्यामुळे गुरुची गुरु शिष्य परंपरा आता सांगितले हे गुरुकुल सारखंच आहे. त्याच्यामुळे खूप गुरुचा आधार ठेवल्याशिवाय तुम्हाला विद्या मिळणार नाही. घेऊन घ्या. खूप डिग्री अचीव करा, खूप नॉलेज अचीव करा, सोसायटीमध्ये नेम अँड फेम अचीव करा. आणि बाकी डिसिप्लिन इंटरनल असेसमेंट वगैरे सगळं डिस्कशन झालेलंच आहे. जास्त मी सांगत नाही. मी तुम्हाला फक्त बेस्ट विषयच देतो. जितकं तुमचं नाव मोठं होईल, जितकं तुमचं सोसायटीमध्ये नेम अँड फेम मोठं होईल. आणि टीचर लोकांना काय पाहिजे असतं. आता मी ऑप्शन म्हणून शिकवतो गेली 16 वर्ष या कॉलेजमध्ये, त्याच्या आधी दुसऱ्या कॉलेजमध्ये. टीचर लोकांना काय पाहिजे असतं मला की ह्याचं नाव आपल्या नावापेक्षा मोठं झालं पाहिजे. बस सगळं झालं टीचर. त्याच्यामुळे तुम्ही खूप मोठे नाव कमवा, डिग्र्या जास्तीत जास्त कमवा, पैसे पण जास्तीत जास्त कमवा, विद्या पण जास्तीत जास्त कमवा. आणि टीचर लोकांना अभिमान म्हटलं पाहिजे की हे माझा स्टुडंट आहे. एवढंच मला पाहिजे, बाकी काय. परत एकदा तुम्हाला मनापासून खूप 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 बेस्ट विशेष देतो. अभी तो तुम्हारा असली ग्रहण बाकी है, अभी तो असली उड़ान भी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आगे तो सारा आसमान बाकी है. Now, I request our medical superintendent, Dr. Premchand Pandit sir, to say a few words on this occasion. आदरणीय डॉक्टर उल्हास पाटील सर, डॉक्टर वैभव पाटील सर, श्रद्धेय डॉक्टर आर्वीकर सर, आपले सगळ्यांचे चालक मालक प्रमोद फिरू, आदरणीय डॉक्टर कांत सर, डॉक्टर डेके सर, समस्त HOD आणि फॅकल्टीज, ज्यांच्या डोळ्यातील स्वप्न साकार होत आहे असे इथे आलेले सगळं समस्त पालकवर्ग आणि ज्यांनी स्वप्नाच्या दुनियेत आणि रियालिटीच्या दुनियेत आज पाऊल टाकलेलं आहे हे सगळे विद्यार्थी मित्र, त्या सगळ्यांच्या नावाने एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ. खूप खूप अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं. जेवढे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. एकमेव असा हा नोबेल प्रोफेशन जिथे माणूस म्हणून तुम्ही सुरुवात करता आणि देवत्वाला पोहोचता. तुम्ही टेक्नॉलॉजी कितीही ॲडव्हान्स झाली तरी जोपर्यंत मनुष्य प्राणी हा अस्तित्वात आहे तोपर्यंत डॉक्टर नावाच्या माणसाला लोक देवाची उपमा द्यायला कधीच कमी करणार नाही असा माझा विश्वास आहे. त्यामुळे एकदा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा परत जोरदार टाळ्या. आज मला 40 वर्ष आधीचे माझे दिवस आठवतात. जेव्हा मी मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली होती आणि बिलीव मी आमच्या वेळेला व्हाईट कोट सेरेमनी नाही व्हायची. त्यामुळे तुम्ही लोक खूप नशीबवान आहात की तुमची सुरुवातच एवढी ग्रेसफुल झालेली आहे आणि दॅट टू इन DUPMC. आता सरांनी सांगितलं की हे मंतरलेलं इन्स्टिट्यूट आहे, गुरुकुल आहे आणि म्हणतात की आयुष्याची सुरुवात करताना गोल्स चांगले पाहिजे, रोल मॉडेल समोर पाहिजे. आणि तुम्ही सगळे नशीबवान आहात की रोल मॉडेल तुम्हाला रोज भेटणार आहे तिथे. इमॅजिन करा, एक लहान मुलगा आई प्रमोट करते, मेडिकलला ऍडमिशन घेतो, हुशार असतो, ऍडमिशन घेतो, MBBS होतो, PG करतो आणि PG करून जेव्हा बाहेर येतो स्टार्ट्स विथ सर्व्हिस इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल. त्याची प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू करतो. उद्घाटनाच्या दिवशीच म्हणतो की एक दिन मेरा 500 बेड का हॉस्पिटल होगा और आज
आज 1200 बेड का हॉस्पिटल है DOPMC, एक बार जोरदार ताली। याच्यापेक्षा मोठा रोल मॉडेल काय तुम्हाला बघायला मिळणार? आणि आम्ही खूप नशिबान आहोत, आमची दिवसाची सुरुवात सरांच्या सोबत होते सकाळी 5 वाजता। सकाळी 6ला 5 ते 6 मॉर्निंग वॉक असतो सरांचा आणि सकाळी 6ला हॉस्पिटल राउंड सुरू होतो। जस्ट इमॅजिन, चेअरमन ऑफ द इन्स्टिट्यूट टेक्स हॉस्पिटल राउंड at 6 o'clock in the morning. ते डेडिकेशन जे असायला पाहिजे ते तुम्हाला प्रत्यक्षात इथे पाहायला मिळतं अँड यू विल फील इट। आमच्या लहानपणी म्हणायचे की संगत कशी आहे ही बघायची। तुम्ही नशिबान आहात, सरांची संगत तुम्हाला पहिल्या दिवसापासून लागते आणि आज तुमचं व्हाईट कोट सेरेमनी आहे, तुमचा दीक्षांत समारंभ ज्या दिवशी होईल त्या दिवसापर्यंत तुम्ही या संस्कारात पूर्णतः रंगलेले असाल। त्यामुळे यू आर व्हेरी लकी। तुमच्या या 4-5 वर्षाच्या प्रवासासाठी तुम्ही स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा। दिस इज व्हेरी रेअर अपॉर्च्युनिटी, सी व्हेरी रेअर अपॉर्च्युनिटी, आणि ती तुम्हाला मिळालेली आहे। पण म्हणतात संधीचं सोनं करायचं असतं। तुम्हाला संधी मिळाली आहे, याच्यामध्ये तुम्हाला तुमचे प्रयत्न टाकणं आवश्यक आहे। आणि यू टेक इट फ्रॉम मी की 4 वर्ष 5.5 वर्ष असे सहज संपून जातील, अभ्यास संपणार नाही। सिलेबस तुमचे एवढे मोठे आहेत की तुमच्या कालावधीमध्ये ते तुम्ही त्याच्यामध्ये किती टक्के कॉम्पिटन्सी आत्मसात करून घ्याल हे फक्त आणि फक्त तुमच्या डिटर्मिनेशन, तुमचे एफर्ट्स आणि तुमची कन्सिस्टन्सी याच्यावरच अवलंबून आहे। आणि हे एक सायन्स असं आहे जिथे तुमचं थिअरी सोबत प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। सर आता बोलता बोलता म्हणाले की दिस इज अ लाईफ सायन्स, जे तुम्ही पुस्तकात वाचणार आहात ते तुम्हाला इथे पेशंट मध्ये बघायला मिळणार आहे। तसं फक्त नाही आहे की बाबा पुस्तक आहे, वाचलं, टॉपिक संपवला, परीक्षा दिली, लिहून टाकलं, तसं नाही। दॅट यू विल बी एबल टू सी इन युअर पेशंट्स, आणि हे तुम्ही जेवढ्या प्रकर्षाने डेव्हलप कराल दॅट स्किल, ते तुम्हाला आयुष्यभर कामात येणार आहे आणि तिथे तुम्हाला गुरूंची साथ लाभणार आहे। सगळ्या गोष्टी तुम्ही कराल, 4 गोष्टी फक्त आठवण ठेवा, जास्त वेळ घेणार नाही, बोलण्यासारखं मला काहीही उरलेलं नाही। आणि ॲक्च्युली आर्वीकर सरांनी म्हटल्यानंतर, त्यांचं भाषण झाल्यानंतर, त्यांचं मनोगत झाल्यानंतर मी माईक पण हातात घ्यायला नाही पाहिजे, पण ते माझे गुरु आहेत अँड आय लव्ह हिम व्हेरी मच, आय रिस्पेक्ट हिम व्हेरी मच। तर मी सांगणार होतो केअर है ना, केअर, रिस्पेक्ट, रिस्पॉन्सिबिलिटी, नॉलेज। आयुष्यभर हे 4 सूत्र पकडून ठेवा, तुम्ही काहीही कराल तर त्याची क्वालिटी खूप उत्तम होणार आहे। केअर, केअर कशी असावी? मदर केअर। आपण नेहमी म्हणतो की ती आई लहान बाळाला घेऊन झोपलेली असते, बाजूनी खूप गोंगाट झाला, आवाज झाला तरी ती उठणार नाही, गाढ झोपेत आहे, पण त्या बाळाने थोडासा केव्हा म्हणून केला तर तिचा हात सहज त्या बाळावर जातो। That type of sensitivity should be there. तुमची जर तुमच्या पेशंटच्या प्रती तेवढी सेन्सिटिव्हिटी असेल तर तुमच्या पेशंटला काय त्रास होतोय आणि त्याला कसं तुम्ही ॲड्रेस करायचं हे तुम्हाला सहज येईल। सो केअर, देन रिस्पेक्ट। तुमच्या पेशंटचा एक रिस्पेक्ट असतो बघा, प्रत्येक माणसाचा एक रिस्पेक्ट असतो आणि तो रिस्पेक्ट तुम्ही द्यायला पाहिजे। बऱ्याचदा आपण आता स्पेशलायझेशनचं जग आहे, मी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, मी फक्त डोळाच पाहणार, ENT वाले फक्त कानच पाहणार, कार्डिओलॉजिस्ट हृदयापर्यंत लिमिटेड। हा आउटलुक ज्याला आपण पूर्ण माणूस म्हणून जे एका पेशंटला जो फील यायला द्यायचे, तो फील जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत तुमच्या आणि तुमच्या पेशंटच्या मध्ये ते विश्वासाचं एक नातं जे डेव्हलप व्हायला पाहिजे ते होतं। तर तो एक ॲटिट्यूड कुठे
कुठेतरी डोक्याच्या पाठीशी तुम्हाला ठेवणं आवश्यक आहे. आपल्याकडे आलेला फक्त तो माणूस असतो, पूर्ण माणूस असतो. तो काही डोळा किंवा पोट किंवा गुडघा घेऊन आलेला तसा नसतो. तर that type of attitude should be there in your mind. Care, respect, there is responsibility. तुमच्या प्रत्येक पेशंटची जबाबदारी तुम्हाला स्वीकारता यायला पाहिजे. तो एकदा माझ्याकडे आला तर त्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे, ही ॲटिट्यूड जर तुमचं असेल तर तुम्हाला त्याला ट्रीट करण्यामध्ये अजिबात अडचणी येणार नाही. एकदा ते म्हणतो आपण टेक ओनरशिप. जेव्हा एखादी गोष्ट माझीच आहे ही जी भावना होते तेव्हा मग आपण ज्या दृष्टीने पाहतो ती दृष्टी आवश्यक आहे. आणि नॉलेज, आपल्याला माहिती आहे डोकं दुखते, डोकं दाबून द्या, आराम मिळेल. गळा दुखतोय, गळा दाबून द्या, पूर्ण आराम. त्यामुळे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की कोणती गोष्ट कुठे वापरायची, त्याचं ज्ञान तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मनापासून म्हणतो या 4 गोष्टी तुम्ही कोणत्याही कामाला लावा. तुमच्या अभ्यासाला लावा, तुमच्या प्रगतीला लावा, तुमच्या डॉक्टर होण्याला लावा, तुमच्या डॉक्टर पेशंट रिलेशनशिपला लावा. प्रत्येक लेवलला याच्यामध्ये तुम्हाला इतके सुंदर रिझल्ट मिळतील की आत्ताचा जो तुमचा प्रवास आहे माणसापासून देवत्वपर्यंतचा तो निश्चित पूर्ण होईल. तुम्हाला भविष्याच्या भरपूर शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेत नाही. Respected dignitaries, I don't know the name. Viru sir, Arbikar sir, आणि वैभव sir होते इथे, Shubhangi ma'am, and all the HODs, teachers, parents, and my dear friends, students. मराठीमध्ये बोलते मी कारण मला असं वाटतं जे मी बोलणार आहे ते सगळ्यांना समजलं पाहिजे. मला खूप एकदम भरून आलंय. माझी लेक स्वप्नाचं पहिलं पाऊल तिने टाकलेलं आहे. मी माझी इंट्रोडक्शन देते. माझं नाव डॉक्टर रुपाली निलेश मंडलिक. मी डॉक्टर लावत असले तरी मी डॉक्टर नाही आहे. मी इकॉनॉमिक्समध्ये रिसर्च करून डॉक्टर झाले आहे. My educational qualification is my MCom in accountancy, MA in economics, MA in psychology, and Masters in education. Thank you. And हे सगळं श्रेय जातं ते माझ्या नवऱ्याला निलेश मंडलिकला. माझ्या लग्नानंतर मी हे पूर्ण शिक्षण केलेलं आहे. आणि जसं आम्ही आजचं फीडबॅक मला म्हणाले ते मी द्या. जसं मी एंटर केलं तर आय रिअली फेल्ट व्हायब्रेशन. द वे यू एक्सप्रेस इट्स रिअली अँड ॲज यू सेड डायरेक्टली अँड इनडायरेक्टली, आय विल से कॉन्शियसली अँड अनकॉन्शियसली वी लर्न मेनी थिंग्स. इट्स नॉट म्हणजे वर्गात जाऊन शिक्षण घेतात तेच शिक्षण नसतं. आणि इतर गोष्टीतून पण तुम्हाला जे ऑब्झर्व करतात ते शिक्षण मिळतं. औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने जे शिक्षण मिळतं. खरंच सर मी सुरुवातीला जेव्हा आले डॉक्टर उल्हास पाटीलमध्ये ॲडमिशन घ्यायला, येस माझ्या मुलीला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळत होतं, आम्ही नाही घेतलं. आमचा एक मित्र आहे नासामध्ये काम करतो आणि ही सजेस्टेड मी दिस कॉलेज ही. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की फॅकल्टीज खूप चांगली आहेत, चांगले प्रॅक्टिकल्स खूप चांगले होतात, कॅडरी रेशो चांगला आहे. आणि आम्ही मग निलेश मंडलिक आणि मी आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आमच्या लेकीला आम्ही इथेच ॲडमिशन घेऊ. सुरुवातीला जेव्हा मला काहीच माहिती नव्हतं इथे आले, एकदम हंबल तिथे जे काम करतात ते खूप म्हणजे लाईट आहे. आय हॅव सीन मेनी इन्स्टिट्यूशन, 2-4 इन्स्टिट्यूशनला मी गेलेले आहे. पण डॉक्टर उल्हास पाटीलची जी कार्यक्षम जे लोक आहेत जे काम करतात ते एम्प्लॉईज आहेत, दे आर रिअली व्हेरी हंबल. दे हॅव गिवन ईच अँड एव्हरी इन्फॉर्मेशन टू अस. दे हेल्प मी ईच अँड एव्हरी वे. एकदा DD काढायचं होतं आणि खूप गर्दी असणार इथे, तरी पण माझा फोन अटेंड करून त्यांनी मला सांगितलं. आय गेस राणे सर, नितीन राणे सर होते, पंकज राणे, आय एम सॉरी थोडे नाव
नावमध्ये गलत झाली, आय एम सॉरी. पण राणे सर होते आणि त्यांनी सांगितलं की नाही मॅडम हे बरोबर आहे. मी म्हणजे एवढं सगळं हे करून सुद्धा एक एक पालकाला ॲड्रेस करणं, दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. आय एम रिअली हॅट्स ऑफ टू यू. अँड टुडेज प्रोग्राम वॉज रिअली वेल ऑर्गनाइज मॅम, शुभांगी मॅम. इट वॉज रिअली वंडरफुल. सुरुवातीला आम्ही आलो, आम्हाला लाल फूल दिलं, प्रेमाचं प्रतीक आहे, हार्ट टू हार्ट. ते खरंच छान आहे. आणि नंतर इथे जे व्हाईट कोट सेरेमनी झालं त्याच्यात डिग्नेटरीज दे वर डॉक्टर अँड डॉक्टर्स वर गिविंग ब्लेसिंग्स टू द स्टुडंट्स अँड दॅट वॉज रिअली आय कॅचिंग अँड आय लाईक दॅट सेरेमनी व्हेरी वेल. मैं बहुत टाइम ले लिया, सॉरी. मैं मेरे बच्चों के लिए, माझी मुलगी ठाकरी, पण माझ्यासाठी सगळी 200 मुलं ही माझीच मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी मी 2-4 लाईनी लिहिल्या आहेत. मी बोलू शकते का? मला माहिती आहे तुम्ही 12वी पर्यंत जी दिवस रात्र मेहनत केली, त्याच्यानंतर जी नीटची मेहनत केली, रिपीटेडली मेहनत केली आणि तुम्हाला हे स्वप्न तुमचं साकारायचं होतं. नो डाऊट पालक आहेत, पण पालक काय करणार, घोड्याला तुम्ही पाण्याजवळ नेऊ शकता पण पाणी तर त्यालाच प्यायचं आहे ना, राईट? तर ह्या घोडे नाही म्हणणार मी. विद्यार्थ्यांसाठी माझ्या 4 ओळी आहेत, आम्ही प्रस्तुत करते तुमच्या समोर. मंजिलें जिद्दी है, मंजिलें जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है. मंजिलें जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है, कितना अटकाएगी हमें ऐ जिंदगी. मंजिलें जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है, कितना अटकाएगी हमें जिंदगी. क्योंकि हम भी देखते हैं, क्योंकि हम भी देखते हैं, हम भी कुछ कम नहीं. थैंक यू, थैंक्स अ लॉट. Thank you, ma'am. We would like to call our next parent. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मेरा नाम जाहिद इब्राहिम शेख, मैं यहाँ का लोकल ही हूँ, जलगांव का रहने वाला हूँ. मेरे लिए बहुत ही फख्र की बात है कि मेरी लड़की फर्स्ट ईयर में यहाँ पर एडमिशन हुआ है और मुझे यहाँ पर बोलने का मौका मिला. इसके लिए मैं सभी लोगों का शुक्रगुजार हूँ, सबका शुक्रिया अदा करता हूँ, सबको थैंक यू कहता हूँ. प्यारे बच्चों, ये जो कॉलेज है ये हमारे जलगांव ज़िले की आन बान और शान है. यहाँ पर जो भी बच्चा पढ़ लिख कर डॉक्टर बनता है वो हमारे देश में जहाँ भी जाता है हमारे देश का भी नाम रोशन करता है और इसी के साथ हमारे ज़िले का, हमारे जलगांव ज़िले का नाम भी रोशन करता है. प्यारे बच्चों, मैं आपके लिए बोलने को तो बहुत कुछ है क्योंकि मैं एक शिक्षक हूँ और शिक्षक बोलने में बड़े फास्ट होते हैं. और मैं सबसे पहले हमारे इस कॉलेज के जो रजिस्ट्रार है, मेरे मुराद हमारे भिरूड़ सर जो सबके लाडले, उनके लिए एक शेर कहूँगा. शेर इसलिए कहूँगा कि बस जब भी हम उनको फ़ोन लगाते हैं, चाहे दिन हो, चाहे दोपहर हो, चाहे शाम हो, चाहे रात हो, वो 1 सेकंड में हमारा फ़ोन उठाते हैं. उनके लिए एक शेर कहूँगा. और वो शेर इससे पहले मैंने हमारे जामनगर के हमारे गिरीश भाऊ महाजन जो मंत्री, आप सब लोग जानते हो कि उनको उनके लिए शेर कहा था कि भिरूड़ सर, आपकी नज़र एक शेर है कि हर दामन सदफ में कोहर नहीं होते, जो समंदर में सीप आती सीप, हर दामन सदफ में कोहर नहीं होते, एक माँ के कई बेटे सिकंदर नहीं होते, सिकंदर की तरह सबके मुकद्दर नहीं होते, और भिरूड़ सर सब लोग मुकद्दर के सिकंदर नहीं होते. और जाने से पहले मेरे जितने भी बच्चे हैं सबके लिए एक शेर कहूँगा कि बेटे,
मुश्किलात में कहाँ तुम्हारे साथ कोई दूसरा रहेगा, मुश्किलात में कहाँ तुम्हारे साथ कोई दूसरा रहेगा, तुम्हारा दोस्त तो सिर्फ तुम्हारा हौसला रहेगा। थैंक यू, थैंक यू। Thank you, sir. I would like to call our next parent. मान्यवर व्यासपीठ, अर्वीकर सर, भिरुड सर आणि इतर मान्यवर प्रोफेसर्स आणि सगळ्यांना शुभ सकाळ। त्याचप्रमाणे सर्वात प्रथम मी जे विद्यार्थी इथे MBBS ला ॲडमिशन मिळाले आणि त्यांचे प्राऊड पॅरेंट्स त्यांना प्रथम धन्यवाद देतो की या एकदम उत्कृष्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले आणि आपण नशिबान आहोत की आपल्याला या चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळाले। तर इथे मी आल्यावर मला दिसलं की इथे सगळं व्यवस्थित इस्टॅब्लिश आहे। म्हणजे जर तुम्ही बघितलं काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तिथे पण एवढ्या सोयी नाहीत, तेवढ्या सोयी इथे बघितल्या मी। सर्वप्रथम हॉस्टेल बघितलं, त्यानंतर व्हेरियस डिपार्टमेंट्स पाहिले, तसंच मी मेसची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था एकाच जवळ आहेत। त्यामुळे हे विद्यार्थ्यांसाठी हे फार चांगलं कॉलेज आहे आणि सर्वांना आपण भाग्यवान आहोत की ह्या कॉलेजमध्ये आपल्या पाल्यांना ॲडमिशन मिळाले। ॲक्च्युली मी आहे वेटरनरी डॉक्टर, मी उदगीर वेटरनरी कॉलेजला, पण आता इथे मी काही हा व्हाईट कोट सेरेमनी पाहिली, तर मी आता माझ्या कॉलेजमध्ये पण हे काही गोष्टी इम्प्लिमेंट करेन। इथून मी काही शिकून गेलो ते मी तिकडे निश्चितच इम्प्लिमेंट करेन। त्याचप्रमाणे आज आम्ही पहिल्यांदा भेटलो शुभांगी मॅडमना, त्यांनी पण आम्हाला फार चांगलं हे केलं, गायडन्स केलं आणि म्हटलं काही तुमच्या पाल्याला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला येऊन भेटा। तर असा हेल्पिंग स्टाफ मला इथे दिसून आला। त्याचप्रमाणे ॲडमिशन प्रोसेस इथली जी बघितली मी ती एकदम व्यवस्थित झाली, कार्यप्रणाली एकदम वेल इस्टॅब्लिश आहे आणि सगळे डाऊन टू अर्थ आहेत आणि फार कॉपरेटिव्ह स्टाफ आहेत। त्याबद्दल मी भाग्यवान समजतो स्वतःला आणि असंच कॉपरेशन फ्युचरमध्ये पण मला सगळ्यांचं लाभेल असं मी अपेक्षा करतो। आणि पुन्हा एकदा थांबा सर, एक मिनिट, एक फुल वाई थांबून घ्या। ओके, थँक्यू। एक मिनिट